आई हा ग येऊ का? अगं असं काय विचारतेस ये की बोल. आई तुम्ही यांना खरंच माफ केलं का? अगं म्हणजे मूल कितीही चुकलं तरी आई वडील माफ करतातच. मला सांग, आता वरच जर आगाऊपणे वागला तर काय आयुष्यभर रुसून बसणार आहेस? नाही तसं नाही, पण हे वाईट वागले ना तुमच्याशी, वाटेल तसं बोलले म्हणून. ठीक आहे ग, खरं सांगू तुला, मला माहिती होतं याला आज ना उद्या स्वतःची चूक कळणार आणि मग माफी मागत तो घरी परत येणार. आई हा तुम्हाला असं वाटतंय का की आम्ही इथे राहायला आलोय कायमचं? तसं नाहीये का? नाही म्हणजे आम्ही या घरात कायमचं राहायला आलो तर मला आनंदच होणार आहे, पण यांनी शपथ घेतली होती ना की या घरचा उंबरा ओलांडणार नाही म्हणून. एक दिवस तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव होईल आणि तुम्ही माझ्याकडे माफी मागायला याल, आणि जोपर्यंत तुम्ही माझी माफी मागणार नाही तोपर्यंत या घरात मी पाऊल ठेवणार नाही. ती आत्तापुरती सोडली असं वाटतंय तरी खरं, पण मला नाही वाटत आम्ही इथे कायमचं राहायला आलो. आत्ता फक्त जानूच्या लग्नासाठी आम्ही इथे आलोय. उगाच तुम्हाला आशा लागू नये म्हणून सांगते. आई मला माहिती होतं तुम्हाला वाईट वाटणार म्हणून. वीणा पण या विषयात नंतर बोलू. अगं आज मुहूर्तमेढ आहे ना, खूप कामं आहेत बघ घरात. गाणं भरायचं आहे, कुरड्या करायला घ्यायच्या आहेत, उखळ मुसळ तयार करायची आहे. तू पुढे हो, मी जरा आलेच. हां हो पुढे मी. ऐक, वा 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 वा, किती बरं वाटतं आपल्या घरात आल्यानंतर. आई बाबांना वाटत असेल की मी सुधारलोय, वाटू दे त्यांना. आपण मस्त इथे आपल्या रूम मध्ये आणून द्यायची. आय ग पाय दुखतोच. ही काय एक गोष्ट इकडची बदललेली नाही अजून, जरा म्हणून पाठ टेकवली नाही. अरे हो आलो, उघडतोय. जरा पाठ टेकवली नाही तर आलं कोणतरी बोलवायला. आलो आलो हो आलो आलो. आई ग, तू इथे आत येऊ का? ये ना बाबा, तू खूप महत्वाचा माणूस आहेस. आत ये. चल चल. अगे मुलींनो, चला पटपट आवरा. झाली का इथली रांगोळी? भावना मग बाहेर पण काढून घेशील. हा कोण आलं? थांब मी बघते. थांब थांब मी बघते. आपण कोणाला भेटायचंय? जान्हवीला. छान, माफ करा पण काय ना घरात कार्यक्रम आहे तर ती जरा तयार वगैरे होते. काही काम होतं का तिच्याकडे? हो काकू, आम्ही त्यासाठीच आलो होतो आणि जान्हवीने आम्हाला तिच्या मेकअपसाठीच बोलवलं होतं. तुम्ही नाही, पण ह्या कामासाठी तर एक वेगळीच मुलगी भेटून गेली होती तिला. हो काकू, पण ते नाही ते काकू, म्हणजे जान्हवीला. ही काय वेळ झाली यायची? कम ऑन गाईस, कार्यक्रम सुरू करायचा आहे तुम्ही आत्ता येताय. हेच का तुमचं प्रोफेशनलिझम? जान्हवी कधीपासून वाट पाहते तुमची. तू ओळखतोय ना? हो काकू, ॲक्च्युली काय झालं, आमच्या एका मैत्रिणीच्या लग्नात हे दोघंच होते मेकअपसाठी आणि जान्हवीला ते फोटोज आवडले, त्यामुळे या दोघांनाच बुक केलं तिने. कमाल आहे जानूची, पण कधी काय निर्णय बदलेल सांगत पण नाही. ठीक आहे, त्यांना घेऊन जा जान्हवीकडे आणि पटपट आवरा बरं. हो काकू, डोंट वरी, मी करतो मॅनेज. या. विश्वा, वाचलो रे बाबा. जर तू वेळेत नसता आला ना,
आमची वाट लागली असती. मला तर भीती वाटत होती. काकूंना समजलं असतं तर. डोंट वरी, काही झालं नाही, काही होणारही नाही, कारण आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये काकूनी तुम्हाला पाहिलं नव्हतं. पण असे गडबडून जाऊ नका गाईस. वागण्या बोलण्यात जरा कन्व्हिक्शन ठेवा. आणि ओके, आता जान्हवीच्या खोलीत जाऊन काय करायचं लक्षात आहे ना? हो, काळजी नको करूस. जान्हवीला आपण या लग्नापासून नक्की वाचवू. आम्ही आता कामाला लागतो. ऑल द बेस्ट. काय मग जयंत, दुसऱ्यांदा वगैरे लग्न होत आहे, कसं वाटतंय? बरं लवकर सांग, कारण जानू तिकडे वाट बघते तुझी. काय नाही, तुला जसा परत एकदा लग्न करून वाटलेलं ना, अगदी तसं. ओ काय उत्तर दिलं भाई, जबरदस्त जबरदस्त. बरं बरं, आपण काय बोलत बसतो, आपल्या बरीच कामं पडली. चल चल एक मिनिट आलो. हा, हा, चल. ए, इकडे, हा. जयंत, फायनली एवढ्या हार्डवर्क नंतर तू पुन्हा एकदा तुझं प्रेम मिळवलंस. जान्हवी बरोबर लग्न होणार आहे तुझं. तू परत एकदा या घरचा जावई होणार आहेस. यू आर लकी. लग्नाचे विधी होत आहेत म्हणून जास्त खुश होऊ नकोस जयंत. आतापर्यंत तूच जिंकत आला असलास तरी इथून पुढे तुझं जिंकणं अशक्य करेन मी. जान्हवीच्या आयुष्यात परत येण्याची, या घराचा जावई होण्याची स्वप्न पाहतोयस ना तू. पण लक्षात ठेव, लवकरच मी तुझ्यावर अशी वेळ आणणार आहे की जान्हवी स्वतः तुला धक्के मारून या घरातून हाकलून दे आणि तुझं कोणीही काहीही ऐकून घेणार नाही.